विद्यार्थी मित्रांनो, आज आपण IC 555 वापरून मोनोस्टेबल टायमर याचा अभ्यास करणार आहोत. IC 555 हा टायमर IC आहे आणि या ICची ओळख आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण करून घेतलेली आहे. त्याची पिन डायग्रॅम आणि अंतर्गत रचना किंवा अंतर्गत ठोकळाकृती आणि त्याचं कार्य याचा अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. तर IC 555 वापरून 3 मोडमध्ये किंवा 3 प्रकारचे टायमर बनवले जातात. मोनोस्टेबल टायमर, अस्टेबल टायमर आणि बायस्टेबल टायमर. आणि यापैकी आज या व्हिडिओमध्ये मोनोस्टेबल टायमर याचा अभ्यास करणार आहोत. मोनोस्टेबल टायमर याचा अर्थ ज्या टायमरची आउटपुटची एक स्थिती स्थिर असते किंवा कायमची असते आणि दुसरी स्थिती अस्थिर किंवा तात्पुरती असते, अशा टायमरला मोनोस्टेबल टायमर असे म्हणतात. यामध्ये मोनो याचा अर्थ एक असा आहे आणि स्टेबल याचा अर्थ स्थिर. मोनो म्हणजे एक, स्टेबल म्हणजे स्थिर, ज्यामध्ये आउटपुटची एक स्थिती स्थिर किंवा कायमची, दुसरी स्थिती अस्थिर किंवा तात्पुरती स्थिती असते. म्हणजेच स्थिर स्थितीतून किंवा कायमच्या स्थितीतून तात्पुरत्या स्थितीमध्ये त्याचं आउटपुट बदललं जातं. लहानपणी किंवा लहान मुलांचं आपण चावीवर चालणारी खेळणी किंवा बाहुली आपण पाहिली असेल. चावी दिल्यानंतर ती बाहुली नाचायला लागते. म्हणजे चावी देण्यापूर्वी ती बाहुली स्थिर असते आणि चावी दिल्यानंतर ती बाहुली नाचायला लागते. ठराविक वेळेसाठी ती बाहुली नाचते आणि नंतर ती बंद होते, पुन्हा स्थिर होते. म्हणजेच काही ठराविक कालावधीसाठी त्याची स्थिती बदलली देते आणि तीही चावी दिल्यानंतर. आणि अशाच पद्धतीने या मोनोस्टेबल टायमरचं कार्य चालतं. मोनोस्टेबल टायमरची स्थिती बदलण्यासाठी ट्रिगर द्यावा लागतो. म्हणजे ट्रिगर दिल्यानंतर या टायमरची स्थिती बदलते आणि काही ठराविक कालावधीसाठी ती दुसऱ्या स्थितीमध्ये जातं आणि पुन्हा मूळ स्थिती प्राप्त होते. प्रथम आपण या टायमरची मंडळाकृतीची रचना कशी असते याचा आपण अभ्यास करू. यामध्ये बघा, IC 555 हा 8 पिनचा IC असतो. त्याच्या प्रत्येक पिनला काही विशिष्ट असे काही बाह्य घटक जोडलेले असतात. आता यामध्ये पिन नंबर 8 हा VCCला जोडलेला आहे. पिन नंबर 8 हा VCCसाठीच असतो. पिन नंबर 4 हा सुद्धा VCCला जोडलेला आहे. हा रिसेटसाठी वापरला जातो. जेव्हा एखादा टायमर आपल्याला रिसेट करायचं असेल त्यावेळी पिन नंबर 4चं व्होल्टेज 0 असलं पाहिजे. इतर वेळी पिन नंबर 4 ही VCCला जोडलेली असते. त्यानंतर पिन नंबर 3 हे आउटपुट आहे. पिन नंबर 3 हे आउटपुट पिन आहे आणि हे आउटपुटची स्थिती समजण्यासाठी एक LED जोडलेला आहे आणि त्याच्या सिरीजमध्ये एक रजिस्टर जोडलेला आहे. म्हणजे ICचं आउटपुट जर हाय असेल तर LED ऑन होणार, ICचं आउटपुट लो असेल तर LED ऑफ होतो. आता ICचं आउटपुट जेव्हा हाय असेल त्यावेळी याच्यातून जो करंट आहे हा करंट 200 मिलीअँपिअर इतका असतो आणि LED मधील जास्तीत जास्त करंट हा 20 मिलीअँपिअर असतो. त्यामुळं 200 मिलीअँपिअर करंट हा LEDसाठी जास्त होतो आणि ह्या करंटला मर्यादित ठेवण्यासाठी किंवा लिमिट करण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी हा एक सिरीज रजिस्टर LEDच्या सिरीजमध्ये हा रजिस्टर जोडलेला आहे. त्यानंतर पिन नंबर 2 हा ट्रिगर. पिन नंबर 2ला ट्रिगर देण्यासाठी, टायमरला ट्रिगर देण्यासाठी किंवा टायमर चालू करण्यासाठी या पिन नंबर 2ला एक पुश टू ऑन प्रकारचा स्विच जोडलेला आहे. पुश टू ऑन म्हणजे काय, पुश केल्यानंतर ऑन होतो आणि सोडल्यानंतर ऑफ होतो. अशा प्रकारचा हा स्विच, पुश टू ऑन स्विच, त्याचं एक टोक पिन नंबर 2ला आणि दुसरं टोक ग्राउंडला दिलं जातं. म्हणजेच जेव्हा या स्विचच्या साहाय्याने आपण ट्रिगर देतो किंवा जेव्हा हा स्विच दाबला जातो तेव्हा पिन नंबर 2 काही क्षणासाठी ग्राउंडला जोडला जातो आणि ट्रिगर मिळतो. पिन नंबर 1 ग्राउंडला जोडलेली असते, ती ग्राउंड पिनच असते. पिन नंबर 5ला हा एक
0.01 मायक्रोफॅरेड 0.01 मायक्रोफॅरेडचा हा कॅपॅसिटर ह्या पिन नंबर 5ला जोडलेला आहे. अंतर्गत रचनेमध्ये ह्या पिन नंबर 5ला एक कंट्रोल व्होल्टेज असतं, 2/3 VCC इतकं कंट्रोल व्होल्टेज असतं आणि ते कंट्रोल व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी हा कॅपॅसिटर जोडलेला आहे. त्यानंतर पिन नंबर 6 आणि 7 हे दोन्ही एकत्र जोडलेले आहेत किंवा शॉर्ट केलेले आहेत आणि ह्या टोकापासून पिन नंबर 6 आणि 7 शॉर्ट करून तिथून एक कॅपॅसिटर ग्राउंडला जोडलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रजिस्टर हा VCCला जोडलेला आहे. अशी ही मोनोस्टेबल टायमरची रचना असते. याचं कार्य आता आपण पाहू. टायमर चालू करण्यासाठी या ICला ट्रिगर देण्याची आवश्यकता असते आणि आपण ह्या पुश टू ऑन स्विचच्या साहाय्याने पुश टू ऑन या स्विचच्या साहाय्याने आपण या ICला ट्रिगर देऊ शकतो. म्हणजेच जेव्हा पिन नंबर 2 हा दाबला जाईल तेव्हा पिन नंबर 2 हा ग्राउंडला जोडला जातो, त्याला ट्रिगर मिळतो आणि त्यावेळी ICचं आउटपुट हाय होतं. म्हणजे ज्यावेळी ट्रिगर दिलं जाईल त्यावेळी ICचं आउटपुट हाय होतं, म्हणजे VCC इतकं होतं आणि हा LED मधून विद्युत प्रवाह चालू होतो आणि LED ऑन होतो. त्याचवेळी हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर C ह्या रजिस्टरमधून चार्ज व्हायला लागतो. ट्रिगर दिल्यानंतर ICचं आउटपुट हाय होतं, LED ऑन होतो आणि त्याचवेळी दुसरी क्रिया चालू होते, ती म्हणजे या कॅपॅसिटरच्या चार्जिंगची. आणि हा कॅपॅसिटर जो आहे तो रजिस्टर R या रजिस्टरमधून तो कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागतो. जेव्हा ह्या कॅपॅसिटरचं व्होल्टेज 2/3 VCC इतकं जातं तेव्हा ह्या कॅपॅसिटरचं व्होल्टेज ह्या पिन नंबर 6ला पुरवलं जातं आणि ICचं आउटपुट जे मगाशी VCC इतकं होतं ते बदलून 0 व्होल्ट होतं आणि LED जो मगाशी ऑन होता तो आता ऑफ होतो. म्हणजेच ट्रिगर दिल्यानंतर LED ऑन होतो, त्यावेळी कॅपॅसिटर चार्ज होऊ लागतो. जेव्हा हा कॅपॅसिटर 2/3 VCCपर्यंत चार्ज होईल तोपर्यंत LED ऑन असतो आणि 2/3 VCCपर्यंत कॅपॅसिटर चार्ज झाला की LED ऑफ होतो. आता पुन्हा आपल्याला जर टायमर चालू करायचा असेल किंवा LED ऑन करायचं असेल तर पुन्हा आपल्याला ट्रिगर देण्याची आवश्यकता असते. आता हेच कार्य आपण नेमकं कसं होतं हे आपण अंतर्गत ठोकळाकृतीच्या साहाय्याने आपण बघू. म्हणजे ICच्या आत नेमकं कोणती क्रिया होते हे आपण पाहू. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की टायमर ऑन करण्यासाठी ट्रिगर द्यावा लागतो. तर या ठिकाणी हा पिन नंबर 2 जोडलेला आहे. पिन नंबर 2ला हा स्विच जोडलेला आहे. या स्विचच्या साहाय्याने आपण ट्रिगर देतो. ट्रिगर देणे म्हणजेच काय, पिन नंबर 2 काही क्षणासाठी ग्राउंडला जोडणे किंवा त्याचं व्होल्टेज 0 व्होल्ट करणे. आता ह्या ठिकाणी हा जो खालचा कम्पॅरेटर आहे ICच्या आतमधील जी रचना आहे त्या रचनेमध्ये खालील कम्पॅरेटर किंवा खालचा कम्पॅरेटर याच्या नॉन इन्व्हर्टिंग टोकाला 1/3 VCC इतकं व्होल्टेज असतं. त्यामुळं हा खालचा कम्पॅरेटर ॲक्टिवेट होण्यासाठी पिन नंबर 2चं व्होल्टेज हे 1/3 VCCपेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजेच आपण जेव्हा या स्विचच्या साहाय्याने ट्रिगर देतो किंवा पिन नंबर 2 ग्राउंडला जोडतो त्यावेळी इथलं व्होल्टेज 0 व्होल्ट होतं. या ठिकाणचं व्होल्टेज 0 व्होल्ट म्हणजे 1/3 VCCपेक्षा कमी. त्यामुळे हा कम्पॅरेटर ॲक्टिवेट होतो. याचं आउटपुट होतं 1 म्हणजे R1 होतो. R1 झाला त्यावेळी Q बार 1 होतो आणि Q 0 होतो. त्यामुळं ICचं आउटपुट हाय होतं आणि LED ऑन होतो आणि त्याचवेळी हा ट्रान्झिस्टर जो आहे तो ट्रान्झिस्टर ऑफ स्थितीमध्ये असतो आणि त्यावेळी दुसरी क्रिया कोणती होते तर ती म्हणजे हा कॅपॅसिटरचं चार्जिंग. म्हणजे हा कॅपॅसिटर जो आहे तो VCC कडून रजिस्टरमार्फत हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागतो. म्हणजे हा त्याचा चार्जिंगचा मार्ग आहे. VCCपासून रजिस्टर Rमधून हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागतो. आता चार्ज होताना हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज जेव्हा
2/3 VCC इतकं होईल. तर हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज पिन नंबर 6ला पुरवलं जातं. आता हे कॅपॅसिटरचं व्होल्टेज जे आहे हे इथं पिन नंबर 6ला पुरवलं जातं. आता हा पिन नंबर 6 म्हणजे वरच्या कंपॅरेटरचं एक नॉन इन्व्हर्टिंग टोक असतं. आता याच्यामध्ये इन्व्हर्टिंग टोकाला 2/3 VCC इतकं व्होल्टेज असतं. त्यामुळं जेव्हा इन्व्हर्टिंग टोकाचं व्होल्टेज 2/3 VCC पेक्षा जास्त होईल त्यावेळी हा कंपॅरेटर ॲक्टिवेट होतो आणि त्याचं आउटपुट 1 होतं. आउटपुट 1 म्हणजेच फ्लिपफ्लॉप सेट होतो आणि फ्लिपफ्लॉप ज्यावेळी सेट होतो तेव्हा Q1 आणि Q बार 0 म्हणजे आउटपुट 0 होतं. आउटपुट 0 झाला की मगाशी जो LED ऑन होतो झालेला होता तो LED ऑफ होतो आणि त्याच वेळी ICचं आउटपुट 1 झाल्यामुळे हा ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि हा जो कॅपॅसिटर जो 2/3 VCC पर्यंत चार्ज झालेला आहे तो कॅपॅसिटर या ट्रान्झिस्टरमधून डिस्चार्ज होतो आणि जोपर्यंत आता आपण ट्रिगर देत नाही तोपर्यंत हे ICचं आउटपुट हे 0 असतं आणि LED ऑफ स्थितीमध्येच राहतो. आता या टायमरमध्ये LEDचा ऑन टाईम ही तात्पुरती स्थिती असते आणि LEDची ऑफ स्थिती ही कायमची स्थिती असते आणि LEDचा ऑन स्थिती ही तात्पुरती स्थिती असते. आता हा LED किती वेळ ऑन राहतो म्हणजे किती वेळ ऑन राहतो यालाच काय म्हणतात ऑन टाईम असे म्हणतात. हा ऑन टाईम कशावर अवलंबून असतो तर हा ऑन टाईम म्हणजेच कॅपॅसिटर 2/3 VCC पर्यंत चार्ज व्हायला लागणारा वेळ आणि हा वेळ अवलंबून असतो तो रजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या किमतीवर. कारण कॅपॅसिटरचा जो चार्जिंगचा मार्ग आहे तो चार्जिंगचा मार्ग असतो VCC पासून रजिस्टरमधून कॅपॅसिटरकडे असा हा चार्जिंगचा मार्ग आहे. त्यामुळे याच्या सिरीजमध्ये हा एक रजिस्टर आलेला असतो म्हणजे चार्जिंगच्या मार्गामध्ये हा एक रजिस्टर R असतो. त्यामुळं याचा जो ऑन टाईम आहे तो ऑन टाईम ह्या रजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या किमतीवर अवलंबून असतो आणि त्याचं सूत्र आहे T बरोबर 1.1 गुणिले R गुणिले C. म्हणजेच मोनोस्टेबल टायमरमधील ऑन टाईम किंवा मोनोस्टेबल टायमरमधील LED ऑन राहण्याचा किंवा त्याचा आउटपुट हाय राहण्याचा जो कालावधी आहे त्यालाच ऑन टाईम असं म्हणतात आणि तो 1.1 गुणिले R गुणिले C या सूत्राने दिलेला असतो. म्हणजे त्या रजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या समप्रमाणात हा जो टाईम आहे तो टाईम रजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या समप्रमाणात असतो. आता या ठिकाणी हा आलेख दाखवलेला आहे. त्या आलेखाच्या सहाय्याने सुद्धा आपण याचं कार्य समजून घेऊ. आता इथं पहिला आलेख दाखवलेला आहे हा ट्रिगरचा म्हणजे पहिल्यांदा ट्रिगर हा हाय असतो. स्विच दाबण्यापूर्वी ते पिन नंबर 2चं व्होल्टेज हाय असतं. स्विच दाबल्यानंतर त्याचं व्होल्टेज लो होतं म्हणजे लो म्हणजे 0 व्होल्ट होतं आणि त्याचवेळी कॅपॅसिटर म्हणजे ट्रिगर देण्यापूर्वी कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज 0 असतं. ट्रिगर दिल्यानंतर कॅपॅसिटर हळूहळू चार्ज व्हायला लागतो आणि त्याचवेळी सुद्धा बघा आउटपुट व्होल्टेज जे आहे ते 0 असतं पण ट्रिगर दिल्यानंतर आउटपुटचं व्होल्टेज जास्त होतं. कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागतो. आउटपुटचं व्होल्टेज जोपर्यंत कॅपॅसिटर 2/3 VCC पर्यंत चार्ज होत नाही तोपर्यंत त्याचं आउटपुट हाय होतं आणि 2/3 VCC पर्यंत कॅपॅसिटर चार्ज झाला की तो कॅपॅसिटर एकदम डिस्चार्ज होतो आणि त्याच वेळी आउटपुटसुद्धा लो होतं. अशा पद्धतीने काही एक ठराविक कालावधीसाठी आउटपुटची स्थिती बदलली जाते आणि ती बदलण्यासाठी त्या टायमरला ट्रिगर देण्याची आवश्यकता असते. तर अशा पद्धतीने या मोनोस्टेबल टायमरचं कार्य चालतं. आता हा मोनोस्टेबल टायमर जो आहे याचा उपयोग कुठं केला जातो तर या मोनोस्टेबल टायमरचा उपयोग एखादं यंत्र किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण काही ठराविक वेळेसाठी आपल्याला चालू ठेवायचं असेल तर या ठिकाणी या मोनोस्टेबल टायमरचा उपयोग केला जातो.
घरीसुद्धा आपण या सर्किटचा उपयोग करू शकतो. अशा पद्धतीने आपण टायमर सर्किट बनवून घरी आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता याच्यामधील जो आउटपुट आहे, आउटपुटला आपण ह्या सर्किटमध्ये LED जोडलेला आहे. तर त्या LEDच्या ऐवजी आपण एखादा रिले जोडू शकतो आणि त्या रिलेमार्फत एखादं इलेक्ट्रिक उपकरण आपण जोडू शकतो. आपल्याला माहिती आहे की रिलेमधून ज्यावेळी करंट वाहतो त्यावेळी तो रिले ॲक्टिवेट होतो आणि रिलेमधून करंट ज्यावेळी नसेल त्यावेळी तो रिले डिॲक्टिवेट स्थितीमध्ये असतो. म्हणजेच ट्रिगर दिल्यानंतर ICचं आउटपुट जेव्हा हाय होईल तेव्हा रिले कॉईलमधून करंट वाहू लागतो, तेव्हा तो रिले ॲक्टिवेट होतो किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते कॉन्टॅक्ट्स बदलतात आणि त्या रिलेच्या कॉन्टॅक्टला जोडलेले जे उपकरण आहे, इलेक्ट्रिक उपकरण, ते चालू होतं आणि ठराविक वेळेनंतर ज्यावेळी ICचं आउटपुट लो होईल त्यावेळी रिलेतला करंटसुद्धा शून्य होतो आणि तो रिले डिॲक्टिवेट होऊन पुढे जोडलेलं जे इलेक्ट्रिक उपकरण आहे ते बंद होऊ शकतं. आपण घरी याचा उपयोग TVसाठी सुद्धा करू शकतो. आता काही जुन्या मॉडेलचे TV असतात त्याच्यामध्ये ऑन टायमर किंवा ऑफ टायमर ही सुविधा नसते. आता याच्यामध्ये आपण जुन्या TVला ऑफ टायमर आपण करू शकतो. TV ऑन केल्याबरोबरच आपण त्याला जोडलेला टायमरसुद्धा ऑन करू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये सेट केलेला जो वेळ आहे, म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याला TV चालू झाल्यानंतर 1 तासाने TV बंद झाला पाहिजे. तर त्या 1 तासासाठी टायमर सेट करून आपण तो टायमर सेट केला आणि TV चालू केला की 1 तासानंतर त्याच्यापुढे जोडलेला जो TV आहे तो TV आपोआप बंद होतो. तर अशा पद्धतीने आपण एखादं उपकरण विशिष्ट कालावधीसाठीच चालू ठेवायचं असेल तर या टायमरचा उपयोग, मोनोस्टेबल टायमरचा उपयोग करू शकतो. आता याच्यामधील जो कालावधी आहे, विशिष्ट कालावधी, आता जो कालावधी आहे आपल्याला मगाशी सांगितलं की कालावधीचं सूत्र जे आहे ते T बरोबर 1.1 R/C. तर आपल्याला किती वेळ पाहिजे आहे, किती वेळेसाठी आपल्याला हा टायमर बनवायचा आहे, त्या कालावधीसाठी विशिष्ट किमतीचा रजिस्टर आणि विशिष्ट किमतीचा कॅपॅसिटर जर आपण निवडला, त्यासाठी कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. त्यासाठी टायमर डिझाईन करावं लागेल आणि योग्य पद्धतीने आपण टायमर डिझाईन करून आपल्याला पाहिजे तेवढ्या कालावधीसाठी हा आपण टायमर बनवू शकतो. मला वाटतं की या व्हिडिओमधून IC 555 वापरून मोनोस्टेबल टायमर, याला मराठीमध्ये एकस्थायी टायमर असंही म्हणतात, तर ह्या मोनोस्टेबल किंवा एकस्थायी टायमरचं कार्य तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.